कवितेच्या भावविश्वात देवाला पहिल्यांदा नमस्कार आणि सगळ्या कविता रसिकांचं मनापासून स्वागत. आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू समजतो. पण आपल्या पूर्वजांनी वातावरणाचा इतका सूक्ष्मपणे अभ्यास केला होता की दर 2 महिन्यांनी जो वातावरणात फरक होतो तो त्यांना जाणवल्यामुळे त्यांनी आपल्याकडे मात्र 6 ऋतू मानले. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की चैत्र, वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, अश्विन कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू आणि माघ फाल्गुन शिशिर ऋतू. तर आता सध्या ग्रीष्म ऋतू चालू आहे, म्हणजे उन्हाळा थोडक्यात. तर या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या सृष्टीमध्ये काय काय होत असतं, काय काय चालू असतं बघूया आपल्या ऋतू ग्रीष्माचा ह्या कवितेमध्ये. ऋतू ग्रीष्माचा, तळपत्या उन्हाचा, हिरव्या चैत्रवनात पळस पांगारा फुलवण्याचा. ऋतू ग्रीष्माचा, पाखरांच्या किलबिलाटाचा, वर्षाच्या धारेआधी पिल्लांना वाढवण्याचा. ऋतू ग्रीष्माचा, हिरव्या आंब्या फणसाचा, सूर्याच्या उन्हात त्यांना हळदी रंगात रंगवण्याचा. ऋतू ग्रीष्माचा, धगधगत्या उन्हाचा, आतुरतेनं पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाचा. ऋतू ग्रीष्माचा, ताव उन्हाचा, सुखाच्या सरींसाठी थोडी कळ सोसण्याचा. ऋतू ग्रीष्माचा, पिकल्या सृष्टीमनाचा, वर्षेच्या ओलाव्यानं रुजणाऱ्या नवांकुराची वाट बघण्याचा. ऋतू ग्रीष्माचा, सोनसरी सूर्याचा, स्वतः ताप सोसून जगाला ओला गारवा देण्याचा. नमस्कार.